पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची तिसरी मेरिट लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत येणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या अशी सुद्धा कमेंट होते की सर तिसरी लिस्ट लागणार आहे की नाही लागणार आहे असे विद्यार्थ्यांचे या ठिकाणी वारंवार एकच कमेंट होते। कारण की बा पहिल्या लिस्टमध्ये पण 1500+ विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे आणि दुसऱ्या लिस्टमध्ये जवळपास 1700 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची तिसरी मेरिट लिस्ट कोणत्या तारखेला लागणार आहे याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या तिसऱ्या मेरिट लिस्टचा जो कडाबा हा कमी या ठिकाणी जाणार आहे। दुसऱ्या लिस्ट जे दुसरी मेरिट लिस्ट आहे, दुसऱ्या मेरिट लिस्टपेक्षा जो कडाबा आहे महाराष्ट्राचा हा थोडाफार कमी आपल्याला पाहायला भेटणार आहे तिसऱ्या मेरिट लिस्टचा। तर अहिल्यानगर डिव्हिजन, अकोला, अमरावती, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजी महाराज नगर, धाराशिव, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई, नागपूर सिटी, नागपूर महसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे महसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ। तर या सर्व डिव्हिजनचा कास्ट वाईज कडाप तुम्हाला सांगणार आहे, कॅटेगरी वाईज कडाप सांगणार आहे। SC ST OBC EWS ओपन PWD या कॅटेगरीचा कॅटेगरी वाईज कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन का आहे, सिलेक्शन होण्यासाठी किती पर्सेंटेज आपल्याला असला पाहिजे जेणेकरून आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज पडलेले आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा एक अंदाज लागणार आहे की कितीच्या रेशोने मुलांना पर्सेंटेज आहे, म्हणजे 60% वाल्याचा किती रेशो आहे, 70%चा किती रेशो आहे, 80%चा किती रेशो आहे, 90%चा किती रेशो आहे, 91%चा किती रेशो आहे, 92%चा किती रेशो आहे, 93%चा किती रेशो आहे, हा काही अंदाज मला या ठिकाणी लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जेव्हापासून दुसरी मेरिट लिस्ट लागले तर त्यामध्ये भरपूर विद्यार्थी जे आहे 1-1, 2-2 मार्काने कटले। तर आपल्याला या ठिकाणी डिमोटिवेट या ठिकाणी व्हायचं नाही आहे, आपल्याला या ठिकाणी संयम ठेवायचा आहे। कारण की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची तिसरी पण लिस्ट लागणार आहे, चौथी पण लागणार आहे, पाचवी पण लागणार आहे, 6वी पण लागणार आहे, एक लक्षात ठेवा। ही जी वॅकन्सी आहे ही जून महिन्यापर्यंत चालणार आहे आणि जून महिन्यापर्यंत जे विद्यार्थी मिळवणं आणखी नवीन पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन वॅकन्सी आपल्याला पाहायला भेटणार आहे 2026 मध्ये। कारण की वर्षातून 2 वेळा वॅकन्सी आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची निघत जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता बाकीचे जे काही डिव्हिजन आहे, आता जे दुसरी जी लिस्ट लागली आहे हे सर्व डिव्हिजनचे, पण महाराष्ट्रामध्ये काही असे डिव्हिजन राहिले त्या ठिकाणी दुसरी लिस्ट लागली नाही। जसं राहुरी डिव्हिजन झालं, त्याचबरोबर जे गोवा डिव्हिजन झालं, त्याचबरोबर जे बारामती डिव्हिजन आहे, या ठिकाणची जी दुसरी लिस्ट कवनी आली तर या ठिकाणी या डिव्हिजनमध्ये पोटनिवडणुका चालू आहे, म्हणजे इलेक्शन सध्याच्या कंडिशनला चालू आहे। तसं या ठिकाणी राहुरीमध्ये सुद्धा इलेक्शन चालू आहे, त्याचबरोबर राहुरी डिव्हिजनमध्ये पण इलेक्शन त्या ठिकाणी चालू आहे, गोवा डिव्हिजनला पण इलेक्शन चालू आहे आणि बारामतीला पण इलेक्शन चालू आहे, पोटनिवडणुका चालू आहे, एक लक्षात ठेवा। ह्या निवडणुका इलेक्शन झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो ऑटोमॅटिक दुसरी लिस्ट येणार आहे आणि जेवढ्या बाकीच्या डिव्हिजनच्या लिस्ट लागणार आहे तेवढ्या या डिव्हिजनच्या पण लागणार आहे। आता भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची तिसरी मेरिट लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर विद्यार्थी मित्रांनो तिसरी जी लिस्ट आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची लागणार आहे तर 1 मे ते 8 मेच्या अंदर आपल्याला कोणत्याही तारखेला या ठिकाणी लिस्ट येऊ शकते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपल्याला संयम या ठिकाणी ठेवायचा आहे, कारण की मी तुम्हाला 1 मे ते 8 मे कोण सांगितलं कारण की तिसरी जी लिस्ट आहे हे लवकर लागू शकते, एक लक्षात ठेवा, जास्त टाईम त्याला लागणार नाही आहे। कारण की 27 एप्रिल हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची शेवटची तारीख त्यांनी दिलेली आहे। तर त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही धरून चला की लवकर सुद्धा या ठिकाणी लिस्ट येऊ शकते, म्हणजे 2 मे 3 मे पर्यंत सुद्धा लिस्ट येण्याचे जास्त चान्सेस आहे, एक लक्षात ठेवा। कारण की ही जी वॅकन्सी आहे त्यांना जे जून महिन्यापर्यंत खतम करायचे आणि 6 लिस्ट या ठिकाणी येणार आहे त्यामुळे, ठीक आहे। तर लवकरच लिस्ट लागणार, एक तर 2-3 मेला सुद्धा लागू शकते, 2-3 मेला जर नाही लागली तर 4 मे 5 मे 6 मे 7 मेच्या अंदर पाहायला भेटणार आहे। तर आपल्याला संयम या ठिकाणी ठेवायचा आहे। तर ह्या काही तारखेला या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची तिसरी लिस्ट लागणार आहे। तर आता कटऑफ किती जाणार आहे या सर्व डिव्हिजनचा तर अहिल्यानगर डिव्हिजन आहे, अकोला डिव्हिजन आहे, अमरावती डिव्हिजन आहे, बारामती डिव्हिजन आहे, बीड डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, बुलढाणा डिव्हिजन, चंद्रपूर डिव्हिजन। आता या डिव्हिजनचा जर आपण कटऑफ पाहिला तर ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल
तर या ठिकाणी तो कडाप जाणार हा जाणार आहे या ठिकाणी 87 ते 92च्या आसपास कडाप जाणार आहे. त्याचबरोबर जे तुम्ही जर या ठिकाणी ओबीसी कॅटेगरीचे असाल तर जवळपास 87 ते 92 पर्यंत जाणार आहे. त्यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 84 ते 91 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. एससी कॅटेगरीचे असाल तर 79 ते 88 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. एसटी कॅटेगरीचे असाल तर 77 ते 84च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे. पीडब्ल्यूडी बीडी कॅटेगरीचे असाल तर जवळपास 60% 70% पर्यंत कडाप आपल्याला पाहायला भेटू शकते किंवा 65% 70% पर्यंत सुद्धा कडाप पाहायला भेटू शकते. ठीक आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन आहे. त्याचबरोबर धाराशिव डिव्हिजन आहे, धुळे डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजन आहे, जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजन आहे, मालेगाव डिव्हिजन आहे. आता या डिव्हिजनचा जर आपण कडाप पाहिला तर पहा युआर कॅटेगरीचे असाल 90-95, ओबीसी कॅटेगरी 88-93, ईडब्ल्यूएस कॅटेगरी 85-92, एससी कॅटेगरी 80-88, एसटी कॅटेगरी 78-85, पीडब्ल्यूबीडी तर 65-80च्या आसपास या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. तर एवढा काही सेफ झोन असणार आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी मुंबई सिटी ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी साऊथ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी वेस्ट डिव्हिजन आहे आणि मुंबई जीपीयू. आता हे का मी तुम्हाला मुंबईतले डिव्हिजन वाचून दाखवले. तर या ठिकाणी कडाप कमी जाणार आहे का. पहिली गोष्ट जे या ठिकाणी जे महागाई जास्त राहते म्हणजे रूम भाड्यातच त्या ठिकाणी जे खाण्यापिण्यातच आपले त्या ठिकाणी 10-15 हजार रुपये चालले जाते. एक लक्षात ठेवा, 15-20 हजारही महिना असला तर मुंबईमध्ये या ठिकाणी पुरत नाही, कारण की महागाई त्या ठिकाणी जास्त आहे. एक लक्षात ठेवा. ठीक आहे. महागाई जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला नाही आहे आणि त्यामुळे जे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कटाप कमी जाणार आहे. एक लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर जे या ठिकाणी जागा पण एकट दुक्कट होत्या म्हणजे ओपन कॅटेगरीच्या 2, 4, 6, 8 अशा प्रकारे एससी एसटी ईडब्ल्यूएस ओपन ह्या सुद्धा जागा 1-1, 2-2 जागा त्या ठिकाणी होते, त्यामुळे कमी अर्ज आलेले आहे. तर ओपन कॅटेगरीचा जो कडाप आहे 80 ते 90% पर्यंत कडाप जाणार आहे. 80 ते 90 असेल तर सिलेक्शन होणार आहे. ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 80 ते 91 पर्यंत, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 81 ते 92 पर्यंत आणि एससी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 70 ते 85 पर्यंत या ठिकाणी कडाप पाहायला भेटणार आहे. एसटी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास 70 ते 85च्या आसपास कडाप जाणार आहे. पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल 60% 70% पर्यंत जाणार आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी नागपूर सिटी डिव्हिजन आहे, नागपूर मुफसल आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, नवी मुंबई आहे, पालघर आहे, पंढरपूर आहे, परभणी आहे, पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी वेस्ट आहे, पुणे मोफसूल आहे. तर आता या डिव्हिजनचा जर आपण कडाप पाहिला तर पहा तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर 90-95 पर्यंत जाणार आहे. ओबीसी 88-93, ईडब्ल्यूएस कॅटेगरी 85-92, एससी 80-88 आणि एसटी कॅटेगरी 78-85, पीडब्ल्यूडी बीडीचा जो कडाप आहे 60% ते 75%च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी रायगड डिव्हिजन आहे, त्याचबरोबर या ठिकाणी रत्नागिरी डिव्हिजन आहे, RMS मिरज आहे, RMS आणि भुसावळ आहे, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ. आता या डिव्हिजनचा जर आपण कडाप पाहिला ओपन कॅटेगरी 90-95, ओबीसी 88-93, ईडब्ल्यूएस 85-92, एससी 80-88, एसटी 78-85, पीडब्ल्यूडी 65-80. एवढा काही सेफ झोन आहे. आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सुखबद्दल. आजच्या दिवसात थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.